हाय सर्वांना, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आज मला बनवायचा आहे डोसा आणि खोबऱ्याची चटणी म्हणजे नारळाची चटणी बनवायची आहे। तर आरुष सकाळपासून माझ्या मागे लागल्या, मम्मा बनव मम्मा बनव। त्याला एकदा सांगितलं मी हे बनवायचं आहे, तर तो बनवेपर्यंत मला सुट्टी देत नाही। तर चला म्हणलं की पटकन रेसिपी बनवून घेऊया। आत्ता संध्याकाळचे 7 वाजलेत, तर चला रेसिपीला सुरुवात करूया। खोबऱ्याच्या चटणीमध्ये मी 3 ते 4 मिरच्या हिरव्या, नंतर अद्रकचा 1 इंच तुकडा आणि कोथिंबीर असं घालून घेतलेलं आहे। आणि कढीपत्ता पण बारीक करताना मी टाकला होता, लसूणही टाकलेला होता। तर इथे मी ओल्या नारळाची चटणी केलेली आहे। तर याला फोडणी देऊन घ्यायची आहे, जिरे मोहरी आणि कढीपत्ता। इथं मी कढई तापायला ठेवली, याच्यामध्ये 2 पळी तेल, जिरे आणि मोहरी मिक्स टाकलेले आहे मी एकत्र। जिरे मोहरी मस्त तडतडली, नंतर कढीपत्ता, गॅस बंद करते मी। तर ही फोडणी चटणीमध्ये ओतून घेते मी। या फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर, मिरची आणि ओला नारळ मी घातलेला आहे। कोथिंबीर आणि मिरची कमी प्रमाणात वापरले आणि लसूण आणि 1 इंच अद्रक असं मी प्रमाण घेतलेलं आहे। 1 नारळ घेतला होता एवढ्या चटणीसाठी। इथं माझा इडली आणि चटणीचा बेत चालू आहे। बाहेर मस्त असं पावसाचं वातावरण आहे, तुम्ही बघू शकता, हिरवळ आणि पावसाचं वातावरण। किचनच्या समोरच खिडकी आहे, त्याच्यातून हा सीन दिसतो। तर तुम्ही इथं बघू शकता, मी डोश्यासाठीचं पीठ तयार करून घेतलंय। किती छान फुगले, बबल्स वगैरे आले त्याच्यामध्ये। तर याच्यामध्ये मी उडदाची डाळ आणि रेशनचे तांदूळ घातले होते भिजायला 1 रात्र। नंतर सकाळ बारीक केलं आणि दिवसभर हे पीठ तसंच ठेवलं होतं। नंतर आत्ता मी याचे डोसे बनवणार आहे। इथं डोसा बनवण्यासाठी मी साधाच तवा वापरलाय, जो की रोज चपात्या बनवते तो। याच्यामध्ये पण खूप मस्त डोसे बनतात। इथे आपला मस्त असा डोसा भाजलाय। अशा प्रकारे इथे मी असे सर्व डोसे करून घेणार आहे। असं काही नाही की डोश्याचाच तवा पाहिजे, साध्या तव्यामध्ये पण डोसे मस्त असे होतात। तर तुम्ही प्रत्यक्ष बघताच आहे की किती छान डोसे होतात। माझ्याकडे डोश्याचा तवा नाही, यासाठी मी नेहमी याच तव्यामध्ये डोसे बनवते आणि खूप मस्त होतात। तर चला की म्हणलं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी, कारण खूप छान डोसे या तव्यामध्ये होतात। यासाठी म्हणलं चला दाखवावी, नाहीतर याच्यामध्ये नवीन काही नव्हतं दाखवण्यासारखं। तर तुम्ही बघू शकता, पाठीमागनं पण किती छान असे या तव्यामध्ये भाजतायत। एवढंच की गॅस फुल सोडावा लागतो, कमी गॅसवरती हे डोसे भाजत नाही। रेसिपी मी थोडक्यातच दाखवली आहे, कारण जास्त दाखवत बसले नाही, कारण खूप जुनी झालेली आहे रेसिपी। आणि
म्हणजे सारखी सारखी बनवली जाते, त्याच्यामुळे याच्यामध्ये नवीन काही सांगण्यासारखं नाही. यासाठी मी व्हिडिओसाठी मी बनवलेली आहे रेसिपी. तर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला बाय.